दिवचलच्या मठ मंदिरात शिगमोत्सवात दिवचलच्या प्रतिभावंत कलाकारांनी शिवाजी सावंताचे मृत्युंजय हे महाभारत काळाची पाठभूंय असलेले दर्जेदार नाटक व्हडा ताकदीन सादर केले। उत्कृष्ट तांत्रिक गजालीक लागून लोकांक एक सिनेमॅटिक नाटकाचो अनुभव घेवपाक मेळ्ळो। नाटकाचे दिग्दर्शन दिवचलचो प्रतिभावंत रंगकर्मी नरेश कडकडेन केल्लें। सुदत्त शेणवी मांद्रेकाराची ही निर्मणी। खाशेले नेपथ्य, अभ्यासपूर्ण भेस येवजण, लायट डिझायन, संगीत, अभिनय, रंगवण आणि ह्या सगळ्यांचो बेस बरो मेळ ह्या नाटकात पळोवपाक मेळ्ळो। पळोवया ह्या नाटकातले कांय देखावे। जीवनात जे जे म्हणून महान आहे ते ते प्रदान करणारे एक अमृत काव्य। त्या अमृत काव्यातील एका दीप्तिमान सूर्यकुळाची, भाव विभावांची, हर्ष विमर्शाची ही रोमांचमय विस्फोटकारी संघर्ष कथा। राजवाड्याच्या काळजावर बसून कपटासारखा ऐकात बोलणारा माझा बंधू हलसुटून आणि पर्णकुटीच्या छपरावर बसून काव काव करणारा काच पक्षी कोणीकडे जा धुळीला जा आपली अश्वच्या आगात लक्षात ठेवा, हा कर्ण नाही, अंगराज आहे। या दुर्योधनाचा प्राणप्रिय स्नेही झालाय तो। कलेवराला साक्ष ठेवून शपथ घेतोय, निर्दयीपणे तुम्ही प्राण घेण्याचे अर्जुनाचा मीही छेदीन कंठनील। याच विजय नुकसान हा कर्ण जिंकण्यात घेतो सुदामना अर्जुन वधाची। माळा ही विजयी माळा या कर्डी चौकीत आहे। सर्वश्रेष्ठ जिंक भरवी सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्वीर भरविणाऱ्या अर्जुनाची सर्वश्रेष्ठ स्पर्धा खेळण्याची आज मला संधी मिळेल काय? पुरुषार्थाची पूजा बनणाऱ्या हस्तिनापूरच्या या पौरजनांची न्यायदानी वृत्ती लोप पावली नाही मिळणार मला संधी। दिग्गज अभिनेतो दिग्दर्शक नरेश आनंद कडकडेन ह्या आधी तो मी नव्हेच, शंभूराजे, कोर्ट मार्शल सारखिली वेगळे धाटणीची नाटकां दिग्दर्शित करून हे माचयेर केल्यांत। अनु वेगळे तयारेन तेणे मृत्युंजय सारखिले नाटक कॉम्पॅक्ट करून सादर केलें। नरेश कडकडे, शिरीष कळंगुटकार आणि रंगभूषाकार साजरो शेटगांवकार प्रायम टीव्ही कडेन उलयले। प्रयोग करीत रावता जेणेकरून लोकांकूय आकर्षित जावंक जाय, लोकूय प्रेक्षक वर्गांक हे दिवंक जाय। आनी म्हणूनच म्हाका अशें दिसता की एक गोश्ट लोकांक नवी नवी कितें दिवची म्हणून प्रत्येक शाळा म्हणजे हाज्या पयलीं आमी छत्रपती संभाजी महाराजाचेर काडलें, ताज्या पयलीं रणांगण केलें, ताज्या पयलीं मरी आईची श्रद्धा केली, नंतर लास्ट इयरूच हांवें कोर्ट मार्शल हो मिलिटरीचेर डिपेंड सीन केलो। एक अशें दिसलें की हे खेपे
आमचे पयलीं जे हांगा नाटक जालें तें रामायण बी काडटा अशें जालें. पण म्हाका अशें दिसलें की रामायण जेन्ना जाता तेन्ना महाभारत कित्याक जावचें न्ही काय म्हणून. आणि त्या संदर्भात हांवें अशी चर्चा केली आणि महाभारताचो मेन नाटक म्हणटा तें एक तर कोंते नाल्यार मृत्युंजय अशें नाटक आसा जे प्रोज म्हाका जाय आसलें. करता आसतना ते एक वेगळ्या पारंपारीक दृश्टीन करया की वेवसायीक अशें नाटकाची बी जी आसा पड्ड्या बी हें म्हाका नाका म्हणून हांवें वेगळीच ब्लॅक स्टेज म्हणजे ब्लॅक स्टॉय हे जो ब्लॉक स्टेज आसता तो करून हो नाटक एक फिल्मी स्टायलीन हे नाटक जें आसा तें हांवें एक घडयल्लें आसा आणि इट इज जस्ट लायक ए सिनेमॅटीक पिक्चर कसो नाटक आसा आणि हातून भरसरीत अशे कपडे दिसचे ना म्हणजे पड्डे बी दिसचे ना. कॉस्ट्यूम कलाकारांचो मेळटलो पूण बाकीचे अशें मेळचें ना. बाकीचे जे कितें आसा ते तुमी लोकांक कळटलें. उत्तम लोकांनी हे नाटकां पळोवंक येवची एक वेगळें नाटक आसतलें. वेशभूषा असो, रंगभूषा असो, प्रकाश योजना, नेपथ्य प्रत्येक गोष्टीचेर भर दिता आणि स्पेशलायझेशन करता. स्पेशलायज हे कित्या खातीर? कारण हे उत्सवी रंगमंचावेलें नाटक इतले कश्ट कित्याक घेवचे आसतात? ना कितें आसा की म्हाका एक दिसता की ह्या देवीन म्हाका एक स्फूर्ती दिली आणि तिच्या आशिर्वादानूच आयज जो नरेश कडकडे म्हणून जो गोव्यान जो आसा तो तिच्या आशिर्वादान आसा आणि बाकीचे माझे मित्र जे आसा हांचे सहकार्यामुळेच आयज नरेश कडकडे लोकांक दिसता. तेंचे रणांगण सुद्धा आमच्या जितेंद्र परब पेंटर ते आमचे मित्र आम्ही गेल्या 2 वर्सांक रोजभरान रणांगण नाटक केल्ले. रणांगण नाटकात सुद्धा अशेच जायती पात्रां आसात पण तितके आवाज धलपाक म्हणजे कांय ताका एक प्रमुख आसता तेचेर बरेंच हें आसता कश्ट आसता. पण त्याच्या सहकार्यामुळे आता कडकडे बाईन सांगल्या प्रमाणे त्याच्या पाडसून तेचे प्रेक्षकूय आहात आणि तेचे ऑडियन्स कलाकारूय आहात म्हणून येदी व्हडली नाटकां पेलता अशें आमकां तरी दिसता. तशें ना ती सादारण आमी गांवांत सुद्दां शिगमोची नाटकां करता पूण असली येदी व्हडलो मेन व्हडले कलाकार जे आमचे खांडोळकार बाईची लायट तुमचे म्युजीक आणि इतर असे 2-2, 4-4 पेंटर असे शक्य नसता ते. पण तेंची एक परंपरा आणि त्यांनी कशेंच भुरग्यांक अशें प्रोत्साहन दिलें आणि पेंटराकय सहकार्य केलं. आमकां पेडण्यान ते फोन करून बी जितेन बाई सांगता बाबा अशें आर्ट शेडकोपर हाड आमी हे सगळें करता आणि अशीच परंपरा फुडें ही भुरग्यांनी चालू दवरूंक जायी. हाका लागून पर्सनली हो रोल सामको काळजा सावन तेकलेलो. कारण हांवें आयकलां कारण हांवें म्हज्या पप्पाक केन्नाच पळोवंक ना स्टेजीर पण तेणें खंय आपल्या टायमार हो भिष्माचो रोल केल्लो आनी इट वॉज हीज लास्ट रोल ह्याच स्टेजीर तांच्यांनी केल्लो आणि इतक्या वर्सां उपरांत म्हाका हो रोल करपाची संदी मेळ्ळी. ताका लागून आमी स्टडी म्हटल्यार नरेश काकान सगळें जे पौराणीक कितें आसा वाचन आसा तें सगळें आमी करून हो रोल बसयला. लेट्स सी कसो जाता तो. ह्या खातीर कितें तयारी केली? तर तयारी म्हटल्यार हांवें कॅरेक्टराक लागून एक तर मृत्युंजय नाटक वाचलें. मृत्युंजय जी कादंबरी आसा ती वाचली आणि भीष्मा बद्दल जें कितें लिखाण मेळटा तें वाचून काडलें. म्हणजे कसो प्रत्येकान कॅरेक्टर केला. थोडे यूट्यूब व्हिडियोज पळयले प्रत्येकाची उलोवपाची भाशेची शैली. पण एकूच हांवें याद दवरलें की आय शूड नॉट इमिटेट समबडी. कोणाची तरी तंतोतंत कॉपी करप न्ही पण भीष्म कसो उलयतालो कसो तें मातशी स्टडी करून घेतली. मामा 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 यासाठी नाही आणलं मी तुम्हाला गांधार देशाहून हस्तिनापुरात. इथं कवड्यांच्या कवड्या व्हायची वेळ आहे कौरवांच्या पण तुम्ही निर्धास्त कवड्या पिकून पळ खेळता. काय झालं राजा एवढं संतप्त का होतंस? काय व्हायचं राहिलं आहे? कांपिन्य नगरात स्वयंवराचा पण जिंकून त्रिपदांची सुगंधी राजकन्या घेऊन गेला तो आणि तुम्ही निर्धास्त बसलात. रे ही क्षत्रियांची प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठा. एक वेळ खरा क्षत्रिय द्वंद्वाचा आवाज दाखवेल पण द्विताचं नाही. क्षत्रियांची लक्षणं ऐकण्याचा भीत आलाय मला. कर्णाचा आई तारुण्यातील पुत्र सुधामन वधा त्या अर्जुनानं कांपिन्य नगरात. तरी मी स्वस्त कसा असंच म्हणायचंय ना तुला? होय. तुझ्या या जीवनाच्या घोर अज्ञातवासात तुझा काहीच दोष नाही. दोष असेल तर फक्त एकाचा माझ्याचा.
आपल्या राजकौमार्याचा की माझ्या अजाणपणाचा? नाही, जगाला अंधकारातून मार्ग दाखवणाऱ्या तुझ्या त्या दिव्य पित्याचा. कधी तुझं तरी जीवन उजळलं आहे तुझ्या पित्यानं? माझ्या पुत्रा, सामान्याची दुःख सामान्य असतात, असामान्याची दुःख असामान्य असतात. डोळे मिटून मूकपणे ती सहन करावीच लागतात. आकाशा एवढं, या गंगे एवढं मन मोठं करून ती तू आजपर्यंत धैर्यानं सोसली आहेस. आणि म्हणून काय? म्हणूनच या सर्वाचा शेवट करण्यासाठी आले आहे. दुर्योधन, पांडवांच्या विनाशाची अशक्य स्वप्न या कर्णाच्या पाठबळावर नको रचू. अर्जुनाला जिंकणं सोपं नाही, तो अजिंक्य आहे. असा तुला गगनभेदी अभिमान वाटतो तो हा कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरला नाही. कोणता केला आहे पराक्रम त्या अर्धरथानं? दुर्योधन, सोडून दे त्याला. पितामह शांत व्हा. माझा पुत्र मूढ आहे. उदार अंतस्करणाने माफ करा त्याला. माफ नाही, मी मूढ नाही. कसल्या क्षमेची अपेक्षा नाही मला. या राजसिंहासनाचे उत्तरदायी कोण होईल ते आता एकच ठरवेल. या प्रचंड स्कंदातील सामर्थ्य समांगणावर पूर्ण नव्हे. अंगराज, चला. थांबा. हा राजदंडक जर तुम्हाला मधांध करून गुरूंचं उद्याचं वैभव असलेल्या शत वीर योद्ध्यांच्या प्राणांची द्यूत खेळण्यासाठी एवढा प्रवृत्त करीत असेल तर हा राजदंड तुम्हा सर्वांच्या प्राणापेक्षाही तसा कवडी इतका क्षुद्र आहे हे या निर्वाणीच्या क्षणी दाखवून देण्यासाठी मी या राज्याचा एकमेव स्वामी, शेवटचा गुरु, संतनुपुत्र भीष्म हा राजदंडाचा फेकून देत आहे. सूर्यपुत्रा, तूच आहेस या विश्वातला सर्वश्रेष्ठ महारथी. अमृताच्या तरी बरसू लागल्या. अमर सूर्य किरणाने नभा आकाश उजळून गेला. कसलीही कटुता या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर विजयी स्वांचा रथ घेऊन मला द्यायला आला आहे. माझ्या मातृशाळेला या कर्णाचा प्रणाम करा. हे शक्रधरा, मी प्रस्थान करतोय. मी प्रस्थान करतोय. घोड्याच्या पाठीवर